नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला ठळक बातम्या. किरकोळ अपवाद वगळता पहिल्या टप्प्यातलं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचं मतदान शांततेत, सरासरी 70% मतदान. मध्यम तसंच अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना नाममात्र शुल्कात कायदेविषयक सुविधा उपलब्ध होणार. डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट कार्डच्या व्यापारी सवलत दरात कपात. आणि औरंगाबाद इथं उद्यापासून महिला शेतकऱ्यांचा आठवडी बाजार सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचं मतदान किरकोळ अपवाद वगळता काल शांततेत पार पडलं. एकूण सरासरी 70% मतदान झाल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 70%, बीड 71% तर लातूर जिल्ह्यात 69% मतदान झालं. मतदानाबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर. लातूर तालुक्यातील 20 मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार केले होते. रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावच्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार मागे घेऊन मतदान केलं, परंतु अहमदपूर तालुक्यातील शेंद्री सुने गावच्या ग्रामस्थांनी बहिष्कार कायम ठेवला. जळकोट तालुक्यातील धनगरवाडी इथं प्रथमच मतदान केंद्र झाल्यामुळे त्या गावातील मतदारांनी आनंद व्यक्त केला. अरुण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर. हिंगोली जिल्ह्यात 70%, जालना 70%, नांदेड 71% मतदान झालं. जिल्ह्यातल्या 6 गावातल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. यामध्ये वागदरवाडी, बिनताळ, तुराटी, बोथी, सोनपेठवाडी, पळसवाडी तांडा या गावांचा समावेश आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका गावातही मतदानावर बहिष्कार घालण्यात आला होता. परभणी जिल्ह्यात 72% तर उस्मानाबाद जिल्ह्यात 65% मतदान झालं. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर. जिल्ह्यातल्या 1139 मतदान केंद्रांवर आणि 2278 मतदान यंत्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या 257 तर पंचायत समितीच्या 477 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. मतदान शांततेत पार पडलं. कळंब तालुक्यातील खोनला, लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी, भूम तालुक्यातील माळेवाडी आणि तुळजापूर तालुक्यातील धनेगाव ग्रामस्थांनी या मतदानावर बहिष्कार टाकला होता. सर्व मतदान केंद्रावर चुरशीनं मतदान झाल्यानं आणि बहुरंगी लढतीमुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद. जळगाव जिल्ह्यात 65%, अहमदनगर जिल्ह्यात 71% मतदान झालं. जिल्ह्यातल्या पांगरमल इथं बनावट दारूमुळे 6 जणांचा मृत्यू झाल्यानं तिथल्या नागरिकांनी निवडणुकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात 68%, यवतमाळ 70%, वर्धा 65% तर चंद्रपूर जिल्ह्यात 72% मतदान झालं. गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी 2 टप्प्यात निवडणूक होत आहे. काल झालेल्या मतदानामध्ये जवळपास 72% लोकांनी मतदान केलं. येत्या 23 फेब्रुवारीला या मतदानाची मोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 7,693 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. के पलानीस्वामी यांनी काल तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रभारी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे तुरुंगात जावं लागलं असून काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. त्यानंतर विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालेल्या पलानीसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार काल राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. पलानीसामी यांना येत्या 15 दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मध्यम तसंच अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना कायदेविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष योजना आखली आहे. याअंतर्गत मासिक 60,000 किंवा वार्षिक 7.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना नाममात्र शुल्क भरून कायदेविषयक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे गरीब नागरिकांनाही सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. गर्भलिंग निदान चाचणीबाबतची माहिती, तपशील आणि जाहिराती आपल्या संकेतस्थळावरून हटवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि याहू या शोधयंत्र सर्च इंजिन्सना सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यापूर्वीही न्यायालयानं या तिन्ही सर्च इंजिन्सना अशा प्रकारचे आदेश दिले होते. याशिवाय अनेक शोधसूत्रशब्द, सर्च कीवर्ड बंद करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
परवाना क्रमांक, परवानाधारकाचे नाव आणि कालावधी याचा उल्लेख नसलेले सर्व बेकायदा जाहिरात फलक आणि बॅनर्स निवडणुकीपूर्वी हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. जनहित मंचच्या वतीनं या फलक आणि बॅनर्सविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल झाली असून तिच्या सुनावणीदरम्यान काल न्यायालयानं हे आदेश दिले. यासंदर्भात संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहेत. हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सहकार्य करावं, कोपर्डी आणि अन्य ठिकाणी घडलेल्या घटनेतील गुन्हेगारांना शिक्षा करावी, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अॅट्रॉसिटी कायद्याचा सुधारणा करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, सरकारी परिपत्रक मराठीत द्यावीत, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी काल मराठा समाजानं कर्नाटकातल्या बेळगाव इथं मराठा क्रांती मोर्चा काढला. मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. छोट्या दुकानदारांना डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं डेबिट कार्डच्या व्यापारी सवलत दरात कपात केली आहे. वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपये असणारे व्यापारी, शिक्षण संस्था आणि सरकारी रुग्णालय यासारख्या श्रेणीतील व्यापाऱ्यांसाठी हे शुल्क आता 0.40% एवढं केलं जाणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून या नव्या दरांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सोनं तारण ठेवून 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यास क्षेत्रीय ग्रामीण बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये इतकी होती. यासंबंधीची अधिसूचना काल रिझर्व्ह बँकेनं जारी केली. औरंगाबाद आणि बीड इथं पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. काल स्वराज यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. औरंगाबाद इथं उद्यापासून महिला शेतकऱ्यांचा आठवडी बाजार सुरू केला जाणार आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार योजनेअंतर्गत ही आठवडी बाजाराची संकल्पना राबवण्यात येणार आहे. शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातल्या सिडको परिसरात हा बाजार भरणार आहे. औरंगाबादमधले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयावर काल 7 ते 8 कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या प्रकरणी पॅन्थर सेनेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्तच्या व्याख्यानप्रसंगी झालेल्या तोडफोडीच्या घटनेच्या वादातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. वीज बिल थकबाकीच्या वसुलीमध्ये कुचराई करणाऱ्या औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि जळगाव परिमंडळातल्या 9 अधिकाऱ्यांना महावितरण कंपनीनं निलंबित केलं आहे, तर 40 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणनं मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांकडून वीज बिलाबाबत तक्रारी आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देशही महावितरणनं सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं मुंबईहून जयपूर आणि अजमेरसाठी विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बांद्रा ते जयपूर ही गाडी 4 मे ते 29 जून दरम्यान दर गुरुवारी, तर बांद्रा ते अजमेर ही गाडी 1 मे ते 26 जून दरम्यान दर सोमवारी सोडण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. किरकोळ अपवाद वगळता पहिल्या टप्प्यातलं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचं मतदान शांततेत, सरासरी 70% मतदान. मध्यम तसंच अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना नाममात्र शुल्कात कायदेविषयक सुविधा उपलब्ध होणार. डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट कार्डच्या व्यापारी सवलत दरात कपात. आणि औरंगाबाद इथं उद्यापासून महिला शेतकऱ्यांचा आठवडी बाजार सुरू होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.